नमस्कार. सुनील माने बागी सोच या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. ड्रग्ज या अतिशय गंभीर विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे. जगभरात पेट्रोलियम पदार्थ, संरक्षण सामग्री, ड्रग्ज आणि वेश्या व्यवसाय हे व्यवसाय किंवा हे पैसे कमवून देणारे व्यवसाय सगळ्यात मोठे समजले जातात. त्या दृष्टिकोनातून जगभरात जसं वाहनांचं, वाहन निर्मितीचं, वाहन पुरवणाऱ्यांचं सगळं व्यापक जाळं तयार करण्यात आलं आहे, तसंच पेट्रोलियम पदार्थांचं त्याचबरोबरीने ड्रग्जचा व्यवसाय जास्तीत जास्त कसा फोफावेल यासाठी एक यंत्रणा काम करते. जगभरात त्याच्या संदर्भात खूप व्यापक असं जाळं त्यांनी विणलेलं आपल्याला दिसून येतं. या क्षेत्रात मी पत्रकार असताना पुणे, मुंबई यासारख्यातल्या महत्त्वाच्या ठिकाणी ड्रग्जचा व्यवसाय कसा चालतो याची समुपदेशन करणाऱ्यांकडून माहिती घेतली. दिवंगत अनिल अवचट यांनी मला या संदर्भातली एक यादीही दिली की कुठे कुठे कशा पद्धतीचे व्यवसाय चालू असतात. मला असं वाटतं की प्रशासनाकडं पण या पद्धतीचं इनपुट असतं. प्रशासन कारवाई करतं पण या क्षेत्रात काम करणारे, व्यवसाय करणारे इतके वेगळ्या पद्धतीने निष्णात असतात. ते अनेक वेळा पोलिसांना गुंगारा देतात किंवा त्यातून पळवाटा काढतात. कायदा फार असा कडक नसल्यामुळे त्यांना बेल मिळतो. पण यातून आपल्याला समाज म्हणून एक गंभीर समस्येला तोंड द्यावं लागतं. आत्ताची कुटुंब व्यवस्था ही अतिशय विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. ती खूप स्पष्टपणे सांगायचं झालंच तर विभक्त कुटुंब पद्धतीचे खूप चांगले जसे परिणाम आहेत तसे वाईट परिणाम पण आहेत आणि ते वाईट परिणाम जास्त आपल्याला दिसून येतात. नव्या व्यवस्थेत विद्यार्थ्यांचा, लहान मुलांचा ओढा हा आत्ता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स, शिक्षणाच्या वेगवेगळ्या सोयी आणि त्यातून मिळालेलं एक्सपोजर हा एक खूप महत्त्वाचा घटक त्यांच्यासाठी झालेला आहे. कोविडच्या काळात आपण त्यांना, त्यापूर्वीच्या काळात मोबाईल हात न लावू देणारे लोक मोबाईलच्या वयात कोविडचं शिक्षण त्याच्यावर झालं आणि आता मोबाईल ही त्यांची नित्याची गरजेची वस्तू बनली आहे. त्यामुळे जगभरातलं एक्सपोजर खूप मोठं वाढलं आहे. किशोरवयीन, तरुणवयीन मुलांना हे एक्सपोजर सहन होत नाही. त्यातनं खूप वेगळ्या आशा, आकांक्षा, त्यांच्या उत्सुकता चाळवतात आणि ते वेगवेगळ्या व्यसनांना बळी पडत चाललेत. हे सर्व समाज घटक, आपण सर्व, माझ्यासह सर्व लोक त्याला जबाबदार आहेत. याची दक्षता कशी घ्यायची हा शासन व्यवस्थेसाठी, प्रशासनासाठी आणि समाजासाठी खूप गहन विषय आहे. हा खूप गांभीर्याने चर्चेला गेला पाहिजे आणि त्याची उपाययोजना तशा केल्या पाहिजेत. आपण सर्व त्यात खूप कमी पडतो आहोत, खूप मागे राहतो आहोत, एक खेदाने नमूद करायला पाहिजे. अनेक ठिकाणी शहरांच्या ज्या मुख्य महानगरांच्या ज्या व्यवस्था आहेत त्याच्यापेक्षा आता बी टायर सिटीज, कोल्हापूर, नाशिक, सांगली अशा शहरांमध्ये पण ड्रग्जचं प्रमाण वाढायला लागलं आहे. ललित पाटील आणि त्यांनी जे काही ड्रग्जचं व्यापारी सगळं नेटवर्क उभं केलं होतं त्यातून आपल्याला हे लक्षात आलं आहे. छोट्या शहरांमधील तरुण तरुणींच्या, लहान मुलांच्या पण आरोग्याच्या, मानसिक आरोग्याच्या, प्रेशरच्या समस्या आपल्याला आजही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्या हाताळायच्या कशा आणि आपण त्यात काय करू शकू हा पालकांसाठी आणि पोलिसांसाठीही खूप हतबल करणारा प्रश्न आहे. पालक कामानिमित्त घराबाहेर असतात, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सोयी दिलेल्या असतात, त्यातून मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय पालकांच्यासाठी हा वेगळा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबरीने मी ज्या पुणे शहरात काम करतो, झोपडपट्ट्यांमधील विद्यार्थ्यांचाही हाच प्रश्न आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी ही पालिकेच्या शाळेतल्या वेगवेगळ्या ठिकाणी आवारांमध्ये अशा प्रकारचं व्यसन, गांजा, चरस, दारू या प्रकारचं व्यसन लहान मुलं म्हणजे किशोरवयीन, प्राथमिक, माध्यमिक शाळेतली मुलं यात ओढली जाऊ लागलेत. हा समाजासाठी, आपल्या सर्व सुजाण नागरिकांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी खूप गंभीर प्रश्न आहे. ड्रग्जचं नेटवर्क आपण जेवढं शक्य आहे तेवढं यंत्रणा नष्ट करण्याचा प्रयत्न करतेच, पण हा सर्व बाजूंनी प्रामुख्याने पालकांच्या दृष्टीने सजग होऊन कसा प्रश्न सोडवता येईल याच्यासाठी जास्तीत जास्त गंभीरपणे हा विषय हाताळला पाहिजे असं मला वाटतं. आज ड्रग्जचा विषय
पुढच्या पिढीसाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणून तरुणांसाठी पुढच्या काळात येणार. कारण मानसिक अवस्था लोकांची खूप बदलत चालली आहे आणि त्याचा परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या समाज जीवनावर होतो आहे. आणि हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला या विषयांवर खूप गांभीर्याने चर्चा करायला लागतील. आपल्या प्रतिक्रिया असतील, आपले विषय असतील, मला नक्की कळवा. आपण माहिती घेऊन त्यावर आणखी विषय विस्तारितपणाने मांडत आपण हे असे विषय सारखे लोकांसमोर आणत राहूया. धन्यवाद.